कधी एखाद्या भिंतीनं तुमचं आयुष्य बदललंय का? हो, बरोबर ऐकलंय, भिंतच. आज मी सांगणारी गोष्ट तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. कारण या कथेतला नायक एक माणूस नाही, एक भिंत आहे. एका गावात दोन भिंती होत्या. एक उभी अभिमानात आणि दुसरी क्रॅक झालेली, तुटलेली, सडलेल्या रंगाची. त्या दोघींमध्ये एक दिवस भयंकर वाद झाला. जर तुम्हाला आयुष्यात 0 to हिरो व्हायचं असेल तर ही गोष्ट संपूर्ण ऐकलीच पाहिजे. कारण यात मी अशी एक सत्य कथा सांगणार आहे जी तुमचा माइंडसेट बदलून टाकेल. एका गावात दोन भिंती होत्या. पहिली नवीन, चकचकीत आणि ताज्या रंगाची. दुसरी तुटलेली, फाटलेली, तडकी, पण तिच्यावर 100 हातांची आठवण. त्या नवीन भिंतीला वाटायचं मी गावची इंस्टाग्राम मॉडेल आहे, लोकांनी माझेच फोटो काढले पाहिजेत. जुनी भिंत शांत, संयमी, लोक तिच्यावर टेकून विश्रांती घ्यायचे, मुलं खेळायचे, पावसापासून आश्रय घ्यायचे. पण नवीन भिंत चिडायची, अगं तू तर तुटलेली आहेस, लोक तुझ्यावर कशाला टेकतात. आणि जुनी भिंत म्हणायची, सेवा किती सुंदर असते हेच मी शिकवते. पण एक दिवस असं काही झालं, त्या नवीन भिंतीचं आयुष्य एका क्षणात बदललं. एके दिवशी गावात प्रचंड वादळ येतं. वारा, पाऊस, विजांचा कडकडाट. आता नवीन भिंतीजवळ फोटो काढणार कोणी नाही. तिची चमक मिटली, तिचा रंग वाहून गेला. ती घाबरली, भीतीने थरथरली. अरे मी तर मजबूतच नाही. या उलट जुनी भिंत, लोक तिच्या मागे लपले. तिनं वारा झेलला, तिनं गाव वाचवलं. हे त्या नवीन भिंतीनं पाहिलं. तिला कळालं की फरक हा बाहेरच्या रूपात नाही, आतल्या कामात असतो. पण इथे एक ट्विस्ट आहे. वादळ गेलं आणि नवीन भिंत एका रात्रीत गायब झाली. हो, गायब. गावकऱ्यांनी वादळानंतर नवीन भिंत तपासली. ती वरून सुंदर पण आतून पोकळ. वादळाचा पहिला तडाखा बसताच ती कोसळली. जुनी भिंत हसली नाही, तिने दोषही दिला नाही. ती म्हणाली, प्रत्येकानं टिकायचं असतं, पण ते टिकतं स्वभावाने, दिसण्यानं नाही. त्या नवीन भिंतीने तर पावसात मेकअप वाहूनच घेतला. आयुष्यात आपणही तसंच करतो का? बाहेरून स्ट्रॉंग पण आतून पोकळ. ही संपूर्ण कथा सांगते. तू कसा दिसतोस त्यानं काही होत नाही, तू काय करतोस ते महत्वाचं आहे. जे तुटलेले असतात तेच जास्त शहाणे असतात. जे फाटलेले असतात तेच जास्त अनुभव देतात. लोक सुंदर दिसणाऱ्यांना फॉलो करतात, पण काम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात. तुम्हाला जीवनात कुठली भिंत व्हायचे? नवीन, चमकणारी पण आतून रिकामी, की तुटलेली पण मजबूत आणि अनुभवाने श्रीमंत? माणूस त्याच्या कपड्यामुळे नाही, त्याच्या कार्यामुळे मोठा असतो. एक सिंपल उदाहरण सांगतो. काही वस्तूची वरची पॅकिंग सुंदर असते पण आतली वस्तू खराब असते. एक युट्यूबचं उदाहरण सांगतो. काही क्रिएटर्सचं थंबनेल सुंदर असतं पण आतमधलं कंटेंट बेकार असतं. ते नवीन भिंतीसारखे दिसतात. पण जे क्रिएटर मनाने बोलतात, मूल्य देतात आणि तेच वादळात टिकतात. त्या गावातल्या जुन्या तुटलेल्या भिंतीवर लोक आजही टेकतात, पण नवीन भिंतीचं कोणाला नावही आठवत नाही. भिंत चमकदार असण्यापेक्षा मजबूत असणं गरजेचं आहे. माणसाचं काम त्याच्या रूपापेक्षा मोठं असतं. तुटलेल्या गोष्टी खऱ्या असतात आणि अनुभवाद्वारेच महानता येते. ही गोष्ट तुम्हाला मनापासून आवडली असेल तर माझी एकच विनंती आहे, तुम्हीही तुमच्या आयुष्यातल्या तुटलेल्या भिंतीला धन्यवाद द्या. कारण त्यांनीच तुम्हाला वादळातून वाचवलेले. असेच तुम्हाला प्रेरणा देणारे, बोध देणारे आणि तुम्हाला उठून उभं करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या जीवनात तुटलेल्या भिंतीला किंमत द्या. बाकी भेटूयात पुढच्या धमाक्यामध्ये. धन्यवाद.